प्रत्येक मुलगी जेव्हा जन्म घेते तेव्हा तिच्या अंडकोशामध्ये अंडांची संख्या ही विशिष्ट ठरलेली असते. मुलगी वयात आल्यानंतर म्हणजे वयाच्या 14व्या 15व्या वर्षापासून ही अंडे वाढायला लागतात व अंडी फुटायला लागतात. जशी अंडी फुटतात तशी गर्भपिशवीच्या अस्तरांमध्येही बदल होतात आणि ही अस्तरं दर महिन्यामध्ये वाढतात, झिजतात. याला आपण मासिक पाळी म्हणतो. जसं वय वाढत जातं आणि 40 वर्षाचं वय येतं तशी ही अंड्यांची संख्या कमी होते व गर्भपिशवीची अस्तरही कोरडी पडायला लागतात व आपण मेनोपॉज किंवा रोजनिवृत्ती असं म्हणतो. ही अंड्यांची संख्या किंवा शक्ती जाणण्यासाठी डॉक्टर्स एकतर सोनोग्राफी किंवा रक्तातल्या AMH व्हॅल्यूनुसार अंड्याची क्षमता ओळखतात. काही कारणांमुळे कमी वयातच अंड्यांची संख्या कमी व्हायला लागते व गर्भपिशवीची अस्तरही झिजायला लागतात किंवा शुष्क पडायला लागतात. त्यामुळे गर्भधारणेलाही अडचण येते. अशा महिलांसाठी PRP हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. PRPमध्ये रक्तातल्या तांबड्या पेशी एका विशिष्ट टेक्निकद्वारे सेपरेट केले जातात व जे शिल्लक राहतं त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. हा प्लाझ्मा एक लहानशा सुई वाटे गर्भपिशवीच्या अस्तरांमध्ये किंवा अंडकोशामध्ये 2 मिलीमीटरच्या सुईने इंजेक्ट करता येतो व त्यामुळे तिथे ग्रोथ फॅक्टर्स वाढतात आणि अंड्यांची क्वालिटी सुधारते. तशीच गर्भपिशवीची अस्तरही सुधारतात व ज्या महिलांना अस्तर तयार होत नाही आहेत किंवा अंडे तयार होत नाही आहेत अशा महिलांना या टेक्निकचा फायदा होतो. त्या महिला IUI किंवा टेस्ट टू बेबी पद्धतीने त्यांचं आई बनण्याचं स्वप्न पूर्ण करून घेऊ शकतात.